नमस्कार. माझी उमेदवारी आज मी दाखल केलेली आहे. तर तुम्हाला दिसतंय लोकांचा काय प्रतिसाद आहे. मी घरातून निघाल्यानंतर गावात पोचलो. गावातनं कमीत कमी 100 ते 125 गाड्या, 2000 लोक जल्लोष करत मी इथं दाखल झालो. नंतर इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच आहे की सर्वसाधारण घरात उमेदवारी मिळालेली आहे. लोकांच्या भावना मला असं देते द्या की हा आपला माणूस आहे. माणूस कुठे त्यामुळे तुझ्या भावना तुम्ही अक्षरशः तुम्ही इथं आत्तासाठी आलाय. म्हणजे पुढे किती लोक आहेत बघा. मला हात करता मायबाप जनतेला मी एवढी विनंती करतो. मी तुमच्या सेवेसाठी आलेलो आहे. मी आलो आहे, तुम्ही आणावं. मी सिद्ध नागनाथाला एवढीच प्रार्थना करतो. महाराज तुम्ही मला सद्बुद्धी द्या. मी समोरच्या कुठल्याही विरोधकाला नावं ठेवणार किंवा टीका टिप्पणी करणारा मी माणूस नाही. मी काय एवढा मोठा माणूस नाही. मी सर्वसामान्य घरातला एक जन्माला आलेला एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझा व्यवसाय बोलायचा झाला तर मी विहिरी फोडायचा माणूस आहे. माणसाचं एका मिनिटात कळतं. मला 50 फुटातलं खाल्लं कळतं की बाबा रानात काय लागतंय. मला समोरच्या माणसाचं एका मिनिटात कळतंय की त्याच्या भावना काय आहेत. मी तुमच्या सेवेसाठी आलो आहे. तुम्ही मला संधी द्याल मी एवढी अपेक्षा करतो. आणि तुम्ही इथं सर्वजण पत्रकार बंधू असतील, माझे दोस्त असतील, वस्ताद मंडळी असेल, माझे कार्यकर्ते असेल, सकाळी मी 7:30ला मी घरातून बाहेर पडलो आहे. माझ्यासंग कमीत कमी 2000 लोक फॉर्म भरण्यासाठी इथं आलात. मी तुमचा प्रथमतः आभार मानतो. आणि पत्रकार बंधू सुद्धा आभार मानतो. माझ्याकडून काय गलती होईल, मी पहिलवान माणूस आहे, कारण गलती झाली. पत्रकार बंधू, मीडियावाल्यांनी, सर्वांनी मला तुमचा एक भाव म्हणून, एक भाव या नात्याने मी तुम्हाला हाक मारतो की तुम्ही मला समजून घ्या. एवढीच मी इच्छा करतो. मी माझ्या भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिलवान हां, कुस्तीचं डाव 100% मारणार. हो. माझ्याकडं ऐका मी सांगतो. मी पहिलवान आहे, पण माझ्या अनेक वस्ताद आहेत. आता या मैदानात उतरला. ह्या मैदानात नक्की 100% कुस्ती मिळेल. मला राजाभाऊ खरे, चरणराज चौरे, उमेश पाटील, रमेश बारसकर यांचा सर्वांचा मला आशीर्वाद आहे. आणि सर्व जनतेचा सुद्धा मला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे मी कुस्तीला भेटणार माणूस नाही. मी माझी आता सध्या मी लंगोट लावलेली आहे, राजकारणी लंगोट लावलेली आहे. मी आधोर कुस्ती खेळलो, व्यवसाय केला, आता राजकारणाच्या कुस्तीत आहे. कुस्ती ही 100% मी चिकना काय काळजी करू नका. कारण माझ्या तुम्हाला लक्षात येते प्रत्येक लोकांच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघा. माझ्याकडे बघताना लोकांचा आनंद आहे. पहिलवान तुम्ही नुसतं भेटा म्हणते की माझी लढाई ही जनशक्तीची धनशक्तीवर माझी लढाई आहे. म्हणजे मला लोक नाकारणार नाही. भाऊ तुम्हाला मी आज सांगतो, तुमची माझी पहिली मुलाखत आहे. आता तिची माझी सुरुवात आहे. नळे पहिलवानी जलवा तुम्हाला मी आज सांगतो. काहीच काळजी करू नका. बघा सुरुवात कशी नसते. आज माझी सुरुवात आता नाही. सुरुवात माझी फार दिवसापासून झालेली आहे. मी जनते सेवेसाठी मैदानात. तुमच्या भागात काय समस्या असेल? माझ्या भागात ऐका समस्या तर खूप आहे. म्हणजे मी संध्याकाळ सोडू शकणार नाही. पण मी जी काय रस्ते असतील, पाणी असेल, एखादा ॲक्सिडेंट झालेला माणूस असेल, माझी कामाची सुरुवात मी जी झिरोपासून सुरुवात करणारा माणूस आहे. उद्योग क्षेत्रात या राजकारणात या मी ह्या ज्यांनी मला तिकीट जाहीर केलं, मी त्यांचं का आभार मानतो माहिती आहे बॉस. मी मागच्या 2 महिन्यात म्हणतो तू मला काय आता लढायचं नाही. लोक म्हणली पहिला लढाई असं म्हणाय ना, तुमचंच काम आहे लढायची. माझ्या नशिबान माणूसच कोण आहे साहेब तुमच्या म्हणजे माहितीवर सांगतो. मला प्रत्येक म्हणते की आता तुम्ही टाय घातला पाहिजे, तुम्ही कोट घातला पाहिजे, तुम्ही असला चपल्या घातल्या पाहिजे. अरे बाबा मी एवढा मोठा माणूस नाही ना. एवढा मोठा माणूस आहे का मी? का तुमच्याकडे बाबा त्यांनी सांगितलं पहिलं तुमच्याकडे गाडी कुठली? अरे मी माझ्याकडे झनन गाडी. त्या गाडीची किंमत काय? मी 9,70,000. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य व्हायला तुमचा ताफा कुठं? अरे माझा मायबाप जनता सर्व मोटरसायकल मला फॉर्च्युनर आहे सध्या वाटतंय. आज माझ्या संग 2-250 साहेब जर गाडी येत असतील, माझा मोठा माणूस कोण आहे? तुम्ही 100% माझ्याकडे प्रेम आहे. माझ्या माता माऊली बहिणी ज्याच्या मी विहिरी पाडून ज्यांना पाणी निर्माण करून दिलं ते साहेब कधी विसरणार नाही. पैसे दिलेल्या करणारे लोक विसर केली. ज्यांच्या जन्माची भाकर ज्याला मी करून दिली आणि त्याचा उदरनिर्वाह चालतं साहेब कधीही जाण कोणीही विसरू शकत नाही. असं मला काय आव्हान मी जनतेला एकच आव्हान करेल. मी सर्वसामान्य माणूस आहे. मी तुमचा भाव आहे. तुम्ही मला कधी एक हाक मारा, मी तुमच्या हाकेला भाव देणार. तुम्ही मला कधी बी एक कॉल करा, 100% तुमचा मी फोन उचलणार. आणि मी तुमचा आहे, तुम्ही मला आणावं एवढीच मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.